हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जगत्संतन की जय, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काही जगेने बोलतो वचनाधिकारिका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, पुंडरीकवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, द्रोणांच भीष्मांच जयद्रथांच कर्णं तथान्यानभियोधवीरान्, मया तासां जहिमा व्यतिष्ठा युद्धसुवजेतासि रणे सवत्नाम्। 34वा श्लोक आहे, 11व्या अध्यायामधला आपलं चिंतन चालू आहे क्रमशः. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण आदी करून जे जे सैन्य मुख्य आहे, जे विरोधी पार्टीमधले पक्षातलं, कोणत्या म्हणताल तर कौरव पक्षामधलं असणार आहे, आणि ते सारे मया हातांश, त्यांना मी काय केलेले, मारून टाकलेले. कोण म्हणतं, भगवंत म्हणतात. मी त्यांना अगोदरच मारलेले, तुला काय मारायचं, खाली शिल्लक ठेवलेलंच नाही, तुला फक्त युद्ध करायचं, समोरून तुला दिसेल ते सैन्य. मग ते म्हणले सैन्य नाही का, हो सैन्य आहे, पण ते नुसते पुतळे. जसे पाठीमागं म्हटलं तर ती कुंभाराने केलेले, काय म्हटलं होतं, सिंहाडे, कुंभाराने केलेले. मागच्या ओळीत म्हटलं होतं कोल्हारीचे वेताळ असं म्हटलं. मागं कोल्हारीचे वेताळ म्हटलं त्यांना. तर त्या कोल्हारीचे वेताळ तसा अवघडच आहे, वेताळ नावाचा देव अवघड आहे, पण तो वेताळ आला. ते म्हणजे लोक म्हणले नका त्याच्या नादाला लागू, वेताळायचे किंवा वेताळाचं खळही म्हणतात त्याचं. पण तरी जरी मातीचा वेताळ काय करेल, तेव्हा जो बनवलेला आहे कुंभाराने, त्याचं काय काम आहे. अगदी तसंच सगळं सैन्य तसंच आहे. किंवा चित्रीचे सिंहाडे असं या ओळीत म्हणलेलं होतं इथं की द्रोणाचा पाड न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णवरी परजू हे न म्हणे, मी हे शस्त्र कर्णावर कसा चालू असं म्हणूच नको, खुशाल चालव. कारण आता तुला सगळ्या मर्यादा मोकळ्या करून दिलेल्या आहेत. मोहात गुंतलेला मनुष्य सगळ्याच मर्यादेत गुंतलेला असतो, आणि मोहातून बाहेर काढल्यानंतर त्याच्यासमोर जे दिसतं आहे ते आता निखळ सैन्य दिसतं आहे. आता ते असं इथपर्यंत त्याची अवस्था तयार झाली की आधी तो मोहग्रस्त झाल्यावर कौरवांचं सैन्य हे त्याला
बंधू, सखे, सज्जन, गुरु, मामा हे दिसायला लागले. म्हणजे वास्तविक पाहता सगळं दुष्ट मंडळी होती, पण त्याला असे दिसायला लागले, मोहाने ग्रस्त होते. आता त्याची अशी अवस्था आहे की त्याचा मोह निवृत्त झाला, त्यावेळेला स्वकीय आणि परकीय असं दोन्हीही नाही दिसत. आणि हेच मोह नाश झालेल्याचा म्हणजे भाग आहे. मोह गेला तेव्हा बाहेर परकीय जे आहेत ते माझे नाहीत हे नाही कळालं, स्वकीय सुद्धा माझे नाहीत हे कळालं. ज्यांना आपण घरातले म्हणतो ते आमचे, माझे आणि माझे सोडून असणारे बाहेरचे, तर हे दोन्हीही मोहग्रस्तामध्ये मम या अध्यासाचं कार्य आहे. मम म्हणजे माझे, माझ्यामधले स्वकीय आणि परकीय हे दोन्हीही ममाध्यास आहे. आणि तो मोहाची व्याप्ती आहे त्या ठिकाणी. अहम अध्यासात जसा देह ही मोहाची व्याप्ती आहे, तसा मम अध्यासात अर्जुनाला रणांगणावर अहमाध्यास नाही झाला, ममाध्यास झाला. म्हणजे माझं म्हणून तो मग हातातलं गांडीवम श्रमते हस्तात त्वक्चैव परिधयते ही अवस्था नंतर झाली. म्हणजे ममाध्यासाने तो आधी बेजार झाला. आणि मग त्याला जेवढे दुश्मन होते, त्याचे शत्रू होते, तर ते सुद्धा त्याला शत्रू नाही तर स्वकीय असे वाटायला लागले, आप्त वाटायला लागले. आता ज्या वेळेला भगवंतांनी त्याला उपदेश करत चालवलेलं आहे, आता 11व्या अध्यायात आहे आपण, अजूनही त्याला पुष्कळ उपदेश करायचा बाकी आहे. 11व्या अध्यायामध्ये काही लगेच पूर्णत्वाला गेला असा नाही, पण माणसाच्या बुद्धीमध्ये एकाच वेळेला आमूलाग्र बदल नाही घडत, तर हळूहळू होत राहतो. अर्जुनाच्या बुद्धीतही हा बदल होत चाललेला आहे की नाही, मी ज्याला माझे म्हणतो ते माझे नाही. आणि पुढे जाऊन तर असं म्हटलेलं आहे की त्याला भगवंताला तो म्हणतो, अर्जुन आता तू ज्याच्यावर शस्त्र चालव असा म्हणशील मी त्याच्यावर चालवेल. म्हणजे त्याच्या मानसिक इतकी त्याची स्थिती झाली की आता तू कोणावर शस्त्र चालव असा म्हणशील मी त्याच्यावर शस्त्र. तू म्हटला ना युधिष्ठिरवर चालव, तरी मला काही अडचण नाही. का बरं अडचण नाही? तो माझा नाही काय. मोहानेच बनलेले आहेत सगळे घरातले सुद्धा, आपल्या बी कुटुंबातले जे राहिलेले आहेत ते मोहग्रस्त आहेत. माझी पोरगी आहे, माझा पोरे आहे, माझी नातवंडे आहेत, ते काय मोह येतो. आणि मग बाकीच्यांचे कोण आहेत ते म्हणले ते नाहीत आमच्या घरातले, म्हणजे बाहेरचे आणि आमचे असे हे दोन्ही मोहच आहेत. म्हणून स्वकीय आणि परकीय हे दोन्हीही नाश झाले. आणि त्याचा तेवढाच नाही झाला तर मी जो गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो तुझे नामे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, पुसणे सांगणे दोन्ही नाही, आता मला काय, म्हणून मी त्याच्यातून बाहेर आलेलो आहे. आता हे त्यावेळेला मोह नष्टो मोह स्मृतिर्लाभ्वा तत्प्रसादात्मया च्युत स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तवा. तू म्हणशील ना त्या पद्धतीने मी सगळं वागायला तयार आहे, असं पुढे जाऊन म्हटलं. तर या मोहाचा नाश एकाच दिवशी नाही होत, तर होतच नाही असं नाही, तर हळूहळू होतो. जसा अध्ययन करणाऱ्या माणसाचा मोह जातच नाही असा नाही, पण एकदा पाठाला आल्यावर नाही जात, हळूहळू त्याला जातच असतो. पण मग दररोज तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वांचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. तर त्याला सारखा सातत्याने घर्षण करून तो बुद्धीतला तो अहम आणि ममाध्यासाची निवृत्ती होते. आता इथला या सगळ्यांना मारून टाकलेलं आहे असं म्हटल्यावरती म्हणजे तू त्यांचं भय धरू नको, तर हे दृश्य प्रत्यक्ष दाखवून भगवंताने त्याच्या चित्तातली भीती बाहेर काढून टाकली. म्हणजे 11व्या अध्यायामधला हा विशेषता आहे. विश्वरूप दाखवलं म्हणजे काय केलं, तर विश्वरूपाच्या मुखामध्ये सगळं सैन्य चाललेलं आहे, जे कौरवांचं सगळं सैन्य, आणि रथी महारथीसारखे मोठे योद्धे त्यामध्ये मरताना दिसत आहेत, सगळे गेलेले आहेत. त्याच्यात भीष्म, जयद्रथ, कर्ण, द्रोण सगळे जाताना दिसत आहेत. कृपाचार्य नाही गेले त्याच्यामध्ये, कारण ते वाचले. पण मग हे सगळे जर गेलेले दिसले तर अर्जुनाला हे दाखवायचं होतं की मी यांना अगोदरच मारले, तुला काय ठेवलंय खाली? तुला आता खाली मारण्यासाठी नाही, त्यांचे मग जे दिसत आहेत ते त्यांचे केवळ पुतळे आहेत.
आणि त्या पुतळ्यांना काय मागं म्हटलं की ढकलून दिले तरी चालतील. हलवी ती दोरी तुटली ती एक खांबावरील भावली काय उलथोणी पडली हा भलतेनी लोटली काय उलथोणी पडली असं म्हटलं. तेव्हा द्रोणाचा पाड न करी भीष्माचे भय न धरी कैसे नि कर्णावरी परजू हे न म्हणे. भीष्मावर मी हे कर्णावर शस्त्र कसं चालू. भीष्माचं भीती धारण करू नको. द्रोणाचा पाड धरू नको म्हणजे मान नको देऊ. म्हणजे त्यांच्या बाबतीत त्याला एवढे मोठे माझे गुरु आहेत त्याला कसं मारू. तर गुरुंनाही मारायला काही अडचण नाही. ज्या वेळेला ते अधर्म पक्षात असतात त्यावेळेला तिथं सर्वश्रेष्ठ धर्म असतो. जर गुरु त्याला शिकवत असतील अधर्माने वाग तर त्या गुरुजींचं ऐकायचं नाही असं शास्त्र म्हणतं. चला काय म्हटलं आम्हाला दिलं होतं ते दिवशी तुम्हाला. नमानी तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरे ते आड आला म्हणून फोडी येला डोळा बळीने आंधळा. चला तेव्हा कोण उपाय चैद्रता तिजे हे न चिंतू चित्त तुझे आणि का तिचे जे नावा निघे वीर ना म्हणजे नावाजलेले जेवढे काही वीर आहे त्यांचं सुद्धा काय मनामध्ये काय चिंतन करू नको. ते बी नावाजलेला असला काही नाही फरक पडत. काय असतं नावलौकिक असतो. प्रत्येक व्यक्तीचा ज्या वेळेला नावलौकिक होतो त्यावेळेला त्या नावलौकिक ज्या प्रतिष्ठेच्या द्वारे होतो हो तो गदायुद्धामध्ये फार पारंगत. आजपर्यंत त्याला गदायुद्धात कोणी पराभूत नाही केला. आणि तो अर्जुन हा धनुर्विद्येत पारंगत त्याच्यासारखा कोणी नाही. हे नावाजलेले का नाही नावावरच होतं ना धनुर्विद्या. अर्जुनासारखा कोण होता धनुर्धर. त्याच्या नावावर भीमाच्या नावावर बलराम दादाच्या नावावर गदा. त्यांच्यासारखे कोण येतं लढणारे लढवय्ये. किंवा ज्यांचे नावाजलेलं होता अश्वत्थामा काय नावाजला ब्रह्मास्त्र आहे त्याच्याकडे. आणि ब्रह्मास्त्र आहे तर साधारण नाही चिरंजीव कुटीतला आहे तो. आयुध कमी जरी असेल तरी तो चिरंजीव आहे. भीष्माचार्य नावाजलेले इच्छा मरण इच्छा येईल त्यावेळेला मरती नाव. आता त्यांना कसं काय मारायचं अवघडच आहे. द्रोणाचार्य अवघड आहे. कृपाचार्य ते बी चिरंजीव. तेव्हा नावाजलेल्यांचं बी काही चिंतन नको करू. ते एक एक आघावे चित्रीचे शहाडे मानावे जैसे ओलेनी हाते पुसोनी घ्यावे. जसा ओल्या हाताने पोचारा पुसून घ्यावा असा आपण जशा फारशा पुसून घेतो तसा अख्खं सैन्य तू डाव्या हाताने जरी पुसून घेतलं तरी चालेल. कौरवांचं अख्खं सैन्य का बरं मेलेले आहेत ना. जिवंत असते तर मग नसतं. मग यांना कुणी मारलं मीच मारलं. देव कसा मारतो याचंही चिंतन आपण केलं होतं. क्रियाशक्ती ज्ञानशक्ती वस्तुशक्ती वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई अशी एक ओळ सापडली का. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे. ते तर वस्तू शक्ती काय होई ती सापडली नाही त्या दिवशी नाही. हा बरोबर जीव की जीवित आहे अमृत ही जीवितला हा बरोबर अमृत ही जीवितला आहे असे पुढे. सद्गुरूंच्या विषयीची होई की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. बरोबर आहे की मृत ही जीवितला आहे अमृत. ते अमृत सिद्धी म्हणजे अमृताचा मेलेल्याला जिवंत उठवणं ही अमृत सिद्धी आहे. तसं तसं त्या पदार्थांच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती असते प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी. अर्थात भगवंत हा सगळ्या शक्तीचा साठा आहे. निधान कोण आहे भगवंत आहे. आणि भगवंत निधान आहे तर मग त्या प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी असणारी अग्नीच्या ठिकाणी एक शक्ती आहे कोणती दाहकता शक्ती. दाहकता शक्ती अग्नीची आहे का देवाची आहे देवाची. जलाच्या ठिकाणी भिजवण्याची शक्ती चिंब करण्याची शक्ती आहे ना. ओली चिंब करण्याची शक्ती कोणाची आहे जलाची. ती त्या जलाची आहे का देवाची आहे. वायूच्या ठिकाणी उडवण्याची शक्ती. पर्वत त्या वायुअस्त्र टाकलं तर पर्वत उडून जाते अशी शक्ती.
मग वायुअस्त्राची शक्ती कोणाची आहे? वायूची आहे का? किंवा सुकवणं असं म्हटलं ना, वायूच्या ठिकाणी कोणती शक्ती? सुकवण्याची शक्ती. नैनाम छिंदन्ति शस्त्राणि नैनाम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. तर त्याच्यामध्ये या सगळ्या शक्ती दिसतात आपल्याला, अग्नीची, जलाची, वायूची. यांच्या शक्त्या नाही आहेत. किंवा पृथ्वीच्या ठिकाणी बी असणारी शक्ती त्याची नाही. मग आता सगळे हत्यार कशापासून बनले? पृथ्वीपासून बनले ना. पृथ्वीचंच लोखंड आहे ना, लोखंडाचीच तलवार आहे ना. मग त्याच्या ठिकाणी येणारी शक्ती त्याचीच आहे. म्हणून ईश्वराचं जे मनोगत असतं ना त्याच्याप्रमाणे जग चालतं. ईश्वराच्या मनोगताप्रमाणे सगळं कार्य करत राहतं. असं नाही त्या वस्तूमुळं मारला गेला. वस्तू नाही, ती वस्तूचा वापर तसा व्हावा अशी ती भगवत इच्छा काम करते तिथे. कारण संपूर्ण जग संपूर्ण हा मंदिरात आहे. बंद करा, बंद करा ना, बंद नाही करता येत. त्याचा फोन बी बंद करता येत. बंद करून ठेवायचा, फोन बंद करून ठेवायचा. तेव्हा वस्तुशक्ती म्हणजे त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारी त्यातली वस्तू सामर्थ्य. ते सामर्थ्य भगवंताकडून त्याचं नियोजन होतं. असं नाही की ते व्यक्तीकडून झालेलं आहे. व्यक्ती नाही, व्यक्तीच्या दिलेली त्याला दिलेली प्रेरणा तीही भगवंताची असते आणि तिथून त्या वस्तूची शक्ती तयार करते. त्याच्यानंतर क्रियाशक्ती, जेवढ्या क्रिया घडताना दिसत आहेत. तर अग्नीत पडल्यामुळे जळाला तरी अग्नीने जाळला नसता आणि ती पडण्याची क्रिया तशी नसती झाली, त्याचीच इच्छा आहे. म्हणून क्रियाशक्ती सुद्धा मग युद्धामध्ये या सगळ्या शक्ती वापरलेल्या गेलेल्या दिसत आहेत. म्हणजे जे समोर युद्ध खेळलेले दिसत आहेत त्याच्यात कौरव आणि पांडवांच्या दोन्ही पक्षामध्ये जेवढे योद्धे आहेत ते युद्ध करतायत किंवा करतील. त्या युद्ध करत असताना त्याच्यात क्रियाशक्ती वापरली जाईल. प्रहार केल्याशिवाय समोरचा मरेल का तेव्हा नाही. मग क्रियाशक्ती सुद्धा भगवंताकडून काम करते तिथे. म्हणजे त्याच्या मनोगत आहे, भगवंताचं मनोगत आहे त्याला वाचवायचं. काय करेल ती क्रियाशक्ती? म्हणून त्याला वाचवायचं. मग वाचवायचं तर तिथं तसाच होईल. म्हणजे असं आहे, समोरच्याला मारायला एखादा चाललेला आहे पण समोरून ओली चिंब जागा आहे आणि तो तिकडे जाऊन त्याला मारणार आहे. पण जाताना रस्त्यातच घसारला तेव्हा तो मारायला निघाला होता तोच मारला गेला. अशी युक्ती कोण करतात? देवाकडून हे सगळं नियोजन घडतं. किंवा कसं काय असं झालं बा असंच होतं की काय पर्याय नव्हता पण तो आला आणि घसारला डायरेक्ट. घसारल्याबरोबर ती असं काहीही घडू शकतं. आणि मग ईश्वराच्या इच्छेने क्रियाशक्ती बी काम करते. आणि जे स्फुरण होतं, जर बुद्धी डोकं जर बंद पाडलं तर माणसाकडं काय नाही. हो पुतळे नुसते उभे राहिलेले. जर तुमची बुद्धी जर नष्ट करून टाकली ना तर काहीच नाही. म्हणजे ते व्यक्ती नुसताच असा जर म्हणून ते म्हटलं होतं तुम्हाला काल की जर समजा एखाद्याचा ब्रेन डेड झाला ॲक्सिडेंटमध्ये, त्याचे ब्रेन डेड होतात काही, ते म्हणतात मग असं करा त्याचा देह दान करून टाका. सगळ्यात सोपं आहे. इंद्रिय सगळे चांगलीच त्याची. चक्षुरेंद्रिय चांगले असतील तर डोळे दान केले किंवा आणखीन काय अवयव एखादा मूत्रपिंड एखाद्या दुसऱ्या ह्याच्यात ते शरीर येत नाही. शरीर बदलले. जीवात्म्याचा त्याच्याशी काडीचा संबंध नाही. त्याचा जीवात्मा त्या शरीरातून निघाला. ज्या वेळेला त्याचा ऑक्सिजन काढून घेतला म्हणजे ब्रेन डेड झालेला होता ना, त्याच्या कशासाठी ठेवतात ते त्याच्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलेला आहे. त्याला तिथून तो काढून टाकला की तो डेड झाला म्हणजे संपूर्ण शरीर. आणि तो मनुष्य मरतोच मग. आणि मरण्याच्या आधी मग त्याचे ते अवयव आहेत ते इतरत्र दान करतात. आता सध्या तुमचा सायन्स प्रगत झालेलं आहे त्याच्यामुळे डोळे दान केले. आंधळा होता त्याला दृष्टी मिळाली. ते म्हणले त्याचे डोळे त्याचे नाहीत, त्याच्या देहाचे. तो जो आहे ना तो निघून गेला, तो दुसरीकडे अवयव दान झाला त्याच्यात. तसा म्हणजे तो मृत झाल्यानंतर त्याला जाळा पुरा नाहीतर मग किड्या माकोड्यांनी खाऊ. या 3 प्रकाराने माऊली ज्ञानावरांनी सांगितलं तुम्हाला. भस्मकृमी विष्टा उभे आहे तो सुशोभ. भांबावसी जने शरीर कर्दळी स्तंभ.
भाविता किटकी झाली भृंगी तिया क्रमिले नव भावे भक्ती सुलभ वळगा वळगा पद्मनाभ त्यात भस्मकृमी विष्ठा उभे आहे तो सुशोभ. तर त्याच्यात 3 प्रकाराने शरीराची विल्हेवाट लागते. मग आता त्याच्यामध्ये कुठे कलाय ना तसा म्हणून मग आता हे सगळं नियोजन कोण करतायत तर भगवंत करतायत. म्हणून एकटेच देव युद्ध करतायत आणि हे बाकीचे जे आहेत हे नाममात्र आहे, केवळ नाममात्र आहे. आणि नाहीतरी जसं हे जगत निर्माण करून ठेवलेलं आहे तो एकटाच परमात्मा तोच भगवंत या संपूर्ण जगाला पाहतो. कसं काय चाललेलं आहे, कुठं कुठं युद्ध चाललेलं आहे, भारत पाकिस्तानचं कसं काय चाललेलं आहे तो पाहतोय का नाही, तो पाहणार आहे का नाही, का याला कोणीच पाहणारा नाही, तर याला पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये तो पाहणारा हा मुख्य आहे आणि त्याचं नियंत्रण सगळीकडून चाललेलं आहे. जिथे जिथे अधर्म होईल तिथे तिथे धर्माचे बाजू सावरणं हे त्याचं काम चालू आहे. तेव्हा आणि हे चालूच राहणार. मी तुम्हाला मागं म्हटलं की मग अधर्माला जन्मच नको द्यायला पाहिजे होता, कारण जन्म तर तो धर्मालाही देतो आणि अधर्माला. मग त्याने अधर्माला का दिला, तर अधर्माला त्याच्यासाठी दिला की धर्माचं महत्त्व अधर्मावर आधारित. धर्माचं महत्त्व कशावर आधारित आहे, अधर्म. सगळेच जर धर्माने वागले तर धर्माचं महत्त्वच राहणार नाही. म्हणून अधर्मात मग मारायचं कोणाला हा एक प्रश्न आहे. म्हणून अधर्म आता ते कशी निवडले जातात कर्मानुसार. अधर्माच्या पक्षात जा हे काय सांगावं लागत नाही निमंत्रण देऊन. तर त्याच्या आतमध्ये असणारी त्याची जी अंतःकरण वृत्ती तीच वाईट काम करायला लागली की तो त्या पक्षामध्ये गेला समजायचा. म्हणजे झाला अधर्मी. वाईट वर्तन करायला लागला की अधर्म, चांगलं वर्तन करायला लागला, चांगलं वर्तन केलं तर मुक्त होशील, अधर्माचं वर्तन केलं तर बद्ध होशील. आणि मग म्हणून त्याच्याकडे स्वातंत्र्य, कर्म स्वातंत्र्य देऊन टाकलं त्याला. म्हणून प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य दिलंय, चांगलं वागा आणि मग आपोआप तुमचा उद्धार होईल. चला यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा हा आभास गाघवा येर ग्रासिले मिया. हा संपूर्ण दिसतोय हा काय आभास आहे. आभास समोर जेवढं सैन्य दिसतंय हे सैन्य नाही, तर नुसता भासमान होत आहे. आभास अर्थात प्रतीतीला आलेले पदार्थ आहेत, केवळ नाश पावणारे पदार्थ. हे आपल्याला तात्पुरती प्रतीती येते इतकी. म्हणून तुला सुद्धा हा समोर दिसतोय हा सैन्याचा आभास आहे. आभास खरा नसतो, तर तो प्रतीती मात्र प्रतीती येणारा असा पदार्थ असतो. अर्थात आभास म्हणजेच प्रातिभासिक पदार्थ, केवळ प्रतीती येणारा, खरा पदार्थ नसलेला असा हा आभास म्हणजे वास्तव नसलेला. कारण त्याला मी खाऊन टाकलेला आहे. ग्रासिले मिया, मिया ग्रासिले. त्याला कसं काय ग्रासिले, आतून ग्रासिले आणि बाहेरून ठेवले. बाहेरून दिसायला हे चांगले दिसत आहेत, सगळं सैन्य भारी आहे तसं दिसत आहे. म्हणून तर त्याला म्हटलं तुला आता धास्ती करायचं कारण नाही. धास्ती केव्हा करावी लागली असती जर ते वास्तवात पहिले जसे होते तसे राहिले असतील. आता मी त्यांच्यातली हवा काढून घेतलेली आणि आता ते दिसायला दिसत आहेत, ते वास्तव नसून केवळ नाममात्र अशा प्रकारचे ते पुतळे शिल्लक दिसत आहेत समोरून. तेव्हा यावरी पांडवा कायचा युद्धाचा मेळावा आभास आघवा एर ग्रासिले मिया. या सगळ्यांना मी काय केलेलं आहे, ग्रासलेलं आहे म्हणजे खाऊन टाकलेलं आहे. जेव्हा तू देखिले हे माझ्या वदनी पडले. जेव्हा तू त्यांना पाहिलं, केव्हा पाहिलं, मागच्या श्लोकात लेली हसे ग्रसमाणम असं मागचे श्लोक गेले ना. ज्या वेळेला तुझ्या त्या लाल भडक अशा अग्नीच्या कुंडामध्ये सगळेच आग चाललेले आहेत किंवा त्याने तू जे आग केलेले आहेत त्याच्यात खाली ह्या सगळ्या सैन्याचा दाताने चुराडा करतोय असे श्लोक येऊन गेले मागं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की हे सगळं तू खाल्लेलं पाहिलं. आतमध्ये काहींचे हातपाय तुटलेत, काहींचे डोके तुटलेत, काही अर्धवट दाताच्या फटीत गुंतून बसलेले आहेत. असे सगळे अर्धवट अवस्थेमध्ये त्या मुखामध्ये दिसले. तर जेव्हा तू ते पाहिलं हे माझ्या वदनी पडले, त्याच वेळेला ते माझ्या तोंडात पडलेले. मग आता खाली काय राहिलेत, खाली काहीच नाही राहिले. हां, मग तेव्हाच त्यांचे आयुष्य सरले. आता रीती सोपे, रीती
म्हणजेच मोकळी झालेली, सोपे म्हणजे सोपट आहेत. जसे कंसाला दाणा नसावा त्याला काय म्हटलेलं आहे, सोपाट म्हणतात. त्या स्वतःचा विषय सांगितला होता मला, कनेवीर सोपटे कंसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. तेव्हा अगदी त्या पद्धतीने ही सोपटी ज्यांचे आयुष्य संपलेली आहेत, म्हणून वहिला उठी उठ, मी मारिले तू निवटी. मी काय केलेलं आहे, मारलेलं आहे, आणि तू काय कर, निपटून टाक. आपल्या भाषेत तू निपट, म्हणजे निपट म्हणजे आता जेवढं हातातलं काम आहे, असं का माझं जे हातात काही काम आहे तेवढं निपटून मी आलोच. म्हणजे तू आता काय कर, हे आपण बोलतो ना व्यवहारात सुद्धा शब्द वापरत असतो तसं. त्या आता इथे निवटी असा शब्द आलेला आहे, म्हणजे निवटूनी, आपण निपटूनी असं म्हणत होतो. कदाचित शब्दामध्ये सुद्धा असे उलटे सुलटे शब्द होऊ शकतात, पण असा शब्द वापरला जातो. निवट या पदाचा अर्थ आहे तू त्याच्यामध्ये काय कर आता, म्हणजे त्याला मारून टाक, त्यांना ठेवूच नको त्यांना. आता मी मारलेलं आहे आणि तू परत त्यांना मार, म्हणजे मेलेल्यांना. आता मेलेल्यांना मारायचं काय, मेलेले नाही, ते चेतनाचे पुतळे दिसतात. आपण मारणं कशाला म्हणतो, जो मनुष्य चेतन असतो आणि चेतनाला मारणं याला काय म्हटलं जातं. आता हा म्हणजे त्या चेतनाला मारणं. आता देवाने कोणाला मारलंय, शक्तीला मारलेलं, आणि तू कोणाला मारायचं आहे, चेतनाला मारायचं. म्हणजे नाहीतर मारलेल्याला पुन्हा मारायचं म्हणलं हे काय कुठाना म्हटले बा. म्हणजे मेलेले त्यांना अर्जुनाने जाऊन मारलं असं नसून देवाने त्यांच्यातली शक्ती काढून मारलं. नाहीतरी मनुष्य दिसायला किती बी शूर असला, त्याच्यात म्हणजे पिळदार शरीर आहे, फक्त शक्ती नाही, काय कामाचा राहील तो. म्हणून देवाने शक्तीच्या द्वारे मारलं, आणि तू आता त्यांच्यातलं जे चेतन असणारा जीवात्म्याला बाहेर काढ. स्थूल देहातून सूक्ष्म देह त्यांचा एकदाचा बाहेर काढून टाक, म्हणजे मारून टाक. वरचे शरीर दिसत आहेत, पण जे हलताना चालताना दिसत आहेत, वरडताना दिसत आहेत, शंख वाजवताना दिसत आहेत, बोंबा ठोकताना दिसत आहेत, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही काळाला सुद्धा मारून टाकू. कारण बोलताना तसे शूर भाषेमध्ये ते असे नाही खाली राहतील, आम्ही तर काळाला सुद्धा मारून टाकू. आमच्यासमोर काळ सुद्धा काही करणार नाही. काळ नाही, थोडा वेळ थांबा, तुम्हाला काळ तर सोडूनच द्या, तर तुम्हाला साधारण माणसं सुद्धा वस्तुस्थिती बरं का. म्हणजे शक्ती ही भिन्न कशी राहते, तुम्हाला मागे सांगितलं होतं. ज्या वेळेला द्वारकेवरून अर्जुन हस्तिनापूरला येत होता, त्यावेळेला म्हणजे द्वारका पाण्यात बुडावली, आणि द्वारका पाण्यात बुडवली तर मग सागरात बुडवून टाकायची, कारण त्याचं काम संपलं. आता तुम्हाला कुठं जायचं आहे, परत हस्तिनापूरला जायचं आहे, तर तिथं असणार संरक्षक म्हणून त्यांना बाजूला म्हणून नेलं होतं, काळी यवनापासून सुटून जायला. नंतर ते सगळं झाल्यावर ते म्हणले चला, तर येताना अर्जुनाला भिल्लाच्या महिलांनी लुटला, भिल्लाच्या महिलांनी मारला. कोणाला, ते म्हणले हाच का धनुर्धर, हाच धनुर्धर आहे का ज्याला महिला हाणतात. त्याची शक्ती काढली, त्याला तिथं तेच दाखवलं की तुझी शक्ती नाही काम करत, माझी शक्ती काम करते. त्या तुझ्यातली शक्ती जर काढली, म्हणजे सगळ्या जीवांच्या मध्ये आपल्याकडे जेवढी शक्ती दिलेली दिसते, आपण म्हणतो बा काय माणसात शक्ती त्या, काय ते मनुष्य असा आहे, काय ती शक्ती, कोणती बी शक्ती धरा बरं का. ज्ञानशक्ती धरा, प्रवचन सांगतो ते कोणाच्या सत्तेने, त्याच्या सत्तेने सांगतो. त्याने जर ज्ञानशक्ती काढून घेतली तर मला काही कळणार नाही, कारण त्याच्या शक्तीने प्रकाशित झालो आपण, त्याची शक्ती आहे. क्रिया शक्ती काढली तर क्रिया कर्म घडणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक पदार्थांच्या ठिकाणची शक्ती आहे. तेव्हा भगवंताने तेव्हा मी मारेले तू निवटी, तू आता निवटून टाक. तर याच्यामध्ये तू फक्त आता चेतन जेवढे दिसत आहेत ना, यांना हलवायचं काम करायचं. कारण युद्धामध्ये तर हे करावंच लागेल, त्यांना जिवंत ठेवता येणार नाही, त्याला मारायचं आहे. कसं मारायचा, काय नाही, सोपं आहे. म्हणते तू जे शस्त्र हाणशील त्या शस्त्राने त्यांचा काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. ते प्रति हल्ला सुद्धा करू शकत नाही. नरी घे शोक संकटी नातिलिया, नातिलिया म्हणजे या खोट्या शोकरूपी संकटात शिरू नको. तुझ्यावर संकटच आलेलं नाही, म्हणजे तुझा हे सारं खोटं आहे. तुझ्यावर आज दिसतंय ना आलेलं संकट, हे सारं खोटं आहे, आणि तुझ्यावरती संकट आलेलंच नाही. आपण आच्या आड खेळा की जे
तो कौतुके जैसा विंदोणी पाडीचे. लगोरीचा खेळ, लगोर रचायची, त्याच्यावर एक दगडी रचायची आणि चेंडूने हाणायचे. चेंडू म्हणजे आमचे चेंडू सांगितले तुम्हाला, कापडाचे केलेले, चिंध्या गुंडाळायचे आम्ही आणि चेंडू स्वतः कुठं द्यावा आम्हाला, तुम्हाला होते ते रबराचे चेंडू. आमच्या काळात कसला होता, आम्ही काय करायचो ते असा बारीक खडा ठेवायचा, म्हणजे थोडंसं वजन तयार होतं त्याला, मग ते आतमध्ये असल्याने लागत नाही ते. आणि मग त्याच्यावरती असं बांधून 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 असा चेंडू बनवायचा आणि त्या चेंडूने असे लगोर लावलेली असायची, 1 2 4 5 7 दगडीवर ठेवायचे आणि असे खून केलेली तिथून बरोबर हाणला की पळायला सुरुवात. नाहीतर ज्याच्या हातात तो सापडला त्याने लगेच झोपटायचा त्याला, ते चेंडूने हाणायचं. त्याला काय म्हणतात आहे का माहिती विजय? जुना खेळ राहिला मला नाही दिसत कुणी आता. आता त्या बाटल्यात माती भरून पिकू राहिले. मग आता काळाने त्यांच्या चिंध्या काढून घेतल्यात, बाटल्या ठेवल्यात मोकळ्या. ते काय असा खराब आवाज येतो त्याचा, त्याच्यापासून काय खेळ बी नाही बनत. चला, त्या आडखेळा की जे तो कौतुके जैसा विंदोणी पाडीचे, म्हणजे जसा दगडाचा आडखेळा बनवायचा आणि तो कशाने मारायचा नेम धरून. विधोणी म्हणजे वेधोणी, नेम म्हणजे नेम धरून. तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. तेव्हा अर्जुना हे तुझं काय आहे, निमित्त मात्रम भवसव्य साची श्लोकामध्ये म्हटलं होतं पदामध्ये की निमित्त मात्रम, तू कोण आहेस, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यर्थ केला. तुकोबारायांचा एक अभंग आहे ना, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यर्थ केला. तर त्या काहीतरी पाठबीत आहे बघ एक त्याच्यामध्ये. पण निमित्त मात्र, या प्राणी हे सारे निमित्त मात्र केलेले आहेत आणि त्याचा सगळ्याचं संयोजक नियमन करणारा भगवंत आहे. तेव्हा आपणच तशा पद्धतीने तू कोण आहेस, निमित्त आहेस. याचाच अर्थ तू करता नाहीस. तू या खेळातला, महायुद्धातला, महाभारताचा तू करता नाहीस. नाहीतर परत असा म्हणतील अर्जुनाने महासंग्राम जिंकला, अर्जुनाने सगळं सैन्य पराभूत केलं, तू नाही केले तर मीच केलेले. आणि हे विश्वरूपातून दाखवून दिलं देवाने. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी तयार झालेला अहंकार अगोदर झाला असता तो आधी अगोदरच नाश करून टाकलेला आहे. नाहीतर कर्मसिद्धांत असा म्हणतो की तुम्ही कर्म करत असताना मी करतो असा जर म्हटला तर ते कर्म तुमच्या नावावर लिहिलं जातं. तुम्ही एखाद्याला मारलं तर ते मारलेल्याचं तुमच्या नावावर तेव्हाच नोंद होईल त्यावेळेला तुमच्यात अहंभाव असेल. जर अहंभाव नसेल तर त्या मारलेल्याला तुम्ही जबाबदार नसता. पण जीवाकडून अहंभाव नष्ट होणं असंभव गोष्ट आहे. कारण ज्याच्याजवळ अज्ञान आहे त्याच्याजवळ अहंभाव आहे, म्हणून तो त्याच्यातून सुटतच नाही. त्यामुळे मग आम्ही असंच करू, आम्ही कोणाला मारू आणि मी नाही मारला असं म्हणून. हे मजस्तव झाले परी मिया नाही केले, हे मदतीस्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे जाणे जाणितले तो सुचला. माऊली म्हणतात हे मदतीस्तव झाले परी मिया नाही केले म्हणून तर म्हटलं. पण जीवाचं तसं नाही होणार, कारण मदची स्तव झाले नाही असं कोण म्हणणार आहे. तर फक्त देव आणि संत याच्यातून वजा होतात आणि आमच्यासारखे लगेच सापडतात. आम्ही केलं म्हणजे काय किरकोळ जरी काय केलं तरी तो लगेच म्हणतो मी केलं. मी असल्यामुळे आम्ही पोराचं लग्न केलं, आम्ही पोरीची लग्न केली, आम्ही घरदारं बांधली असं ना. मग घ्या सगळं तुमच्याकडं, काय घ्या, जे त्याला लागलं ते पाप पुण्य सगळं तुमच्या मस्तकी मारून घ्या. कारण तुम्ही करताय ना, क्रियेचा करता तुम्ही बनले ना. क्रियेचा करता तुम्ही नाही, वास्तव नाहीत बरं का, तो तुम्ही नाही त्याचे, पण तुम्ही त्याचे करते बनलेले. माता नसलेल्याला कर्तृत्व आलं, तुमचं आहे का नाही. पण माणसाला चावटपणा करायची सवय, आमचं आहे, माझं आहे, तुझं काय आहे रे. या जगातले सगळे पदार्थ देवाचे. हा म्हणतो कोणाचे, माझे. हे जग चालवतं कोण, देव. तो करता. हा काय म्हणतो, जीव मी केलं. म्हणून मी आणि माझे या बंदीखान्यात जीव पडलेला आहे.
रेल्वे चालली होती, रेल्वेमध्ये एक वारकरी बुवा बसलेले होते, वारकरीच ठेवू आपण, आणि त्याच्यात 2 बनील आत घुसले. त्यांनी एका माणसाचा मर्डर करून त्या बॅगेत भरलेला होता, म्हणजे फोन करून बॅगेत भरलेला. रेल्वेत बॅग घेऊन आले. बॅग घेऊन आल्यावरती आधी घाबरलेले होते, पण बसले होते. बाबा कुठून आले? कारण असे बहुतेक लोक ह्यांना बाबांना लगेच विचारायला लागले. आणि मग असं असं म्हटलं, असं बरं 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 काय नाही बसा. आणि मग बाबांना तरी काय, कारण वारकरी असल्यावर त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही, पण वारकऱ्याचा अभ्यास गेलेला असतो असा नाही, हे सांगायचं मला. त्या बॅगेमध्ये मेलेली बॉडी आणि तशी ठेवलेली होती. पण त्यांनी एक आता माणसाचं वजन किती 60-70 किलो ढकलत आणलं त्यांनी चाकं लावून, आणि असं ठेवल्यावर चाकाची गाडी ती वडाय सोपी जाते. आता बॅगा सगळ्या तशाच आहे. आणि मग पुढच्या स्टेशनला ते म्हणले, बाबा येतो बरं का पाणी पिऊन. म्हणले या. गेले, खाली उतरले, पाणी प्यायला गेले, ती बॅग राहिली तिथंच. बॅग राहिली होती तिथे. बाबांनी थोडीशी जजमेंट घेतली. बराच माल दिसतोय. बाबांना पुढच्या स्टेशनला उतरायचं होतं. ती माणसं तर नाही आली, गाडी निघून गेली. ती माणसं राहिली तिकडे. ते म्हणले, आता हा माल कोणाचा? आणि मग आपलाच म्हणला की ते माल काढला बाहेर त्या बाबांनी. आणि मग असं आता ते एकट्याला वडतंय होय तेव्हा ती. पण डिपार्टमेंटच्या पोलिसांनी लगेच विचारलं, बाबा काय चालवलं? बाबांना काय माहिती होतं काय आहे त्याच्यात. आणि मग त्यांचे तत फप्प सुरू झाले की ते म्हटले, थांबा, घ्या इकडं. तुमचं आहे का? हो. बॅग तुमची आहे का? हो. आता वारकऱ्याला पाहिजे का एवढं? नाही पाहिजे. पण ते आता करतात तशी, काय करणार तुमच्या. आणि मग तुमचे काय, मग काय सांगा त्याच्यात काय. तर आता कुठं सांगता येतंय काय. त्याला ते खोलल्यावरती ते म्हटले, टाका ह्यांना बेड्या. म्हटले माझी नाही, ते आधी सांगायला पाहिजे होतं. कर्म करायच्या आधी सांगायला पाहिजे होतं माझी नाही. आता लालचे पोटी तुम्ही केले आणि आता म्हणता माझी नाही, तर तुम्हाला हे जमणार नाही. तेव्हा आपणच याच्यातून तू निमित्त मात्र आहेस, तू काय त्याचा धनी नाहीस, तू काय मिळवणारा नाहीस. माऊली म्हणतात, बापा विरुद्ध जे झाले तर उपजताची वाघे नेले, आता राज्येशी संचले यश तू भोगी. हे अर्जुना, बापा विरुद्ध जे झाले. बापा म्हणजे बाबा, बापा म्हणजे बापा नका म्हणू आता. बाबा, बाबा रे अर्जुना. कारण बोलताना अशा प्रकारची भाषा वापरली जाते. बाबा म्हणजे जसं बाबा अहंकार निशी घनदाट. बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार कसा आहे? घनदाट असा आहे. नामदेवराय सांगतात ना. बापा विरुद्ध जे झाले, तुझ्या मनाच्या विरुद्ध आतापर्यंत जेवढं झालं का नाही? तुमच्या विमानासारखं झाले का हो आतापर्यंत? कोणाकोणाच्या मनासारखं झालंय? ते म्हणजे झालं नाही, पण महाराज ऍडजस्ट केलंय. सगळ्या माणसांची म्हणणं हेच आहे की आम्ही काय करतो आणि ऍडजस्टच करत राहा. आता रावणाच्या मनाजोगं नाही झालं, त्याचं काय काय म्हणणं होतं सांगा ताते. आता तुम्ही ते सोन्याला स्वर्गाला समुद्राचं पाणी, आता काय झालं याच्यातलं? काहीच नाही झालं. हेच बरं आहे, म्हणजे होत नाही, त्याची मनोगत नाही पूर्ण झालं. आपले बी तेच मनोगत. याचं कारण आहे व्हायला काही नाही, पण आपली अपेक्षाच हातभर लांब असते. आपल्याला भोजन मिळावं अशी तुम्ही इच्छा केली तर काहीच अडचण नाही, तुम्हाला भोजन 100% मिळेल. गुलाबजामुन मिळालं, बासुंदी मिळाली. शिंदे सरांनी बोलावले जेवायला. ते म्हटले आता काय भेटेल? म्हटले वा, ते म्हटले वा बासुंदी आणि गुलाबजामुन भेटतील. आणि मग त्यांनी वाढली मटकीची भाजी. म्हणजे हा सारखे काय वारकरी सोकावलेले हे घ्या ठ्याचा का भाकरीन जा. ते म्हणतो काय मला त्यांनी जरी इच्छा केलेली ती इच्छा पूर्ण झाली होईल का? का भोजनाची इच्छा नाही पूर्ण झाली? फालतू इच्छा करून चाललेलं. जगातही तसंच
आडवा झोपायला किती जागा लागेल? एवढंच लागेल ना. इतकी इच्छा करणं आहे ना तुला, देव देतो तेवढं आहे का नाही? सगळ्यांना घर आहेत का नाही? मग घरा असून मी संतोषाला का नाहीत प्राप्त? मोठे शेजारच्यांचं मोठे, आमचं जाऊन द्या, शेजारचं लयच मोठे झाले. याला असमाधानी कशामुळे झालाय तो? तीच अवस्था झालेली. जीव दुःखी काय तर त्यांनी पाय पसरलेले म्हणून दुःख येतं, नाहीतर येवी. आणि मग सगळ्यांच्याच मनाविरुद्ध झालं होतं. अर्जुनाच्याही मनाविरुद्ध झालं होतं. हस्तिनापूर मिळायला पाहिजे होतं का नाही? हस्तिनापूरच्या गादीचा मुख्य राजा कोण होता? युधिष्ठिर होता. म्हणजे पांडवांकडे ते राज्य मिळणं गरजेचं होतं. पांडवांकडे शिवाय ते धर्मशील होते. नियम बी असा आहे की धर्मशील असेल त्याच्याकडे द्यावं ते, आणि दुसऱ्याकडे नाही द्यावं. धर्मशील असेल त्याच्याकडे द्यावं. पण मग हे सगळीकडेच चालू आहे. कौरव पांडव सगळ्या दुनियात तेच चालू आहे. कारण कौरवांचा वर्चस्व मोठा असतो. राजाचं 100 गुण योग्य असतील तर राजा बनला योग्य. आंधळ्या माणसाला राजा करता येत नाही. केलता का नाही? म्हणजे नियम आहे बरं का तो. राजा हा आंधळा असता कामा नये. आणि धृतराष्ट्राला राजा करून टाकला होता. त्याला काय करता येईल तर? म्हणून बरेचसे नियम असे पायदळे हे केले होते. आणि त्याच्यात आता भीष्माचार्यांसारखे मी राज्यगादीचं रक्षण करील, अहो पण आंधळा राजा करून ठेवला, तुम्ही त्याचं रक्षण करणार तर तो जर आधर्म, आता तेही कसा, तो कुठे त्यांच्या ताब्यात राहिला? धृतराष्ट्राने त्याच्या पुत्रांना राजकुमार घोषित केलं, त्यांना राज्यही मिळालं, म्हणजे राजकुमार झाले ते. या 5 पांडवांना हाकलून दिलं. येणं तेणं प्रकार. आता तो हे सारीपाठ खेळावं ही इच्छा होती का? नव्हती. सारीपाठ खेळले गेले. काय म्हणतात त्याला? द्यूत खेळला ना. द्यूत खेळले. त्या द्यूत्यामध्ये पार सगळा नायनाट झाला होतं. ते बी आणखीन गेलं. म्हणजे त्याच्यात सगळं त्याला देऊन टाकलं. हे मनाच्या विरुद्ध आहे का नाही? म्हणजे विरुद्ध जेवढं काय झालं सारीपाठामध्ये, जेवढं काय झालं, कौरवांनी पांचाळीला, कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे करची. हे मनाच्या विरुद्ध आहे का मनाच्या बाजूने? विरुद्ध आहे सगळं. पण हे सगळं पाहिलं त्यांनी. म्हणून तुझ्या मनाच्या विरुद्ध आतापर्यंत जेवढं झालं, सत्ता मिळायला पाहिजे होती, सत्ता मिळाली नाही. जे नको ते प्रकरणं सगळी घडली. आणि त्या सगळे मग आता इतके घडले की त्याला काय नाही. त्यांच्यावर कितीतरी पांडवांना मारण्याचे प्रयोग झाले. हे मनाच्या विरुद्धच आहेत ना. कोणत्या माणसाला मारण्याची इच्छा आहे? भीमावर विष प्रयोग झाला. पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला. शास्त्राने मारायचा प्रयत्न केला. लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला. लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना जाळून टाकू म्हणजे एकदाचे पांडव तरी मिटून जातील. आणि त्यांना भासबी झाला तसं. लाक्षागृह ज्या वेळेला पेटून दिलं त्यावेळेला म्हटले 7 मडी सापडले. फक्त सापळे म्हटले बरोबर गेले म्हटले. एक विरोचन गेला. आपलं काय नाव होतं त्याचं? विरोचनच ना. त्याच्यातला होता तो. नाव सांगितलं होतं तुम्हाला मध्ये. विरोचन असंच नाव आहे ना. ज्याने तो लाक्षागृह बांधलेलं होतं. तो 5 पांडव, कुंती आणि तो झाले. ते म्हणले बरोबर गेले. ते नाही गेले, दुसरेच गेले. आणि हे बरोबर वाटेल, ज्याचा रक्षक देव असतो त्याला कोणी हात लावत नाही. म्हणजे त्याला भगवंताने त्याला बरोबर बाहेर काढलं. त्यांना हे सगळं नियोजन देवाकडचं असतं, देवाचंच असतं. बापा विरुद्ध जे झाले, तुझ्या मनाच्या विरुद्ध जेवढं काही झालं, कदाचित प्रारब्ध वशामध्ये असं आहे. पहा, धर्म आणि प्रारब्ध हे 2 चाकं एकत्र चालत नाही पुष्कळ वेळा. कारण धर्माने वागणारे होते का नाही? पांडव धर्माने वागत होते ना. पण प्रारब्ध कुठं अनुकूल होतं? मग प्रारब्धांना जे दुःख भोगावं म्हणजे पांडवांना जे दुःख भोगावं लागलं ते धर्माने का प्रारब्धाने? वागत होते धर्माने, पण प्रारब्धाने दुःख समोर मांडलेलं होतं. हे वागत होते अधर्माने, पण प्रारब्ध चांगलं म्हणूनच तो राजगादीवर होता का? काहीतरी असं म्हणावं लागेल तुम्हाला. पण तरी सुद्धा म्हणजे त्याचे ते भोग शिल्लक होते. आणि त्याचे भोग संपल्यानंतर ज्या वेळेला, म्हणून महायुद्धाच्या काळात त्यांचे भोग संपले, भगवंताने म्हणजे उलतापालत करून टाकली.
आणि अर्जुनाला तेच सांगितलं की आता बाजी पालटली गेली, आता इथून पुढे त्यांचा विषय संपला, कारण त्यांचं आयुष्यही संपलं. खरं तर प्रारब्धाने त्यांना तो भोग मिळाला असता, धर्मनीतीने वागले असते तरी मिळाला असता, धर्मनीतीने वागले असता, कारण त्यांच्या प्रारब्धात होता तो. कौरवांच्या प्रारब्धात होता का नाही, जोपर्यंत युद्ध नाही झालं तोपर्यंत तेच राजगादी चालवत होते ना, ते मिळालं असतं. पण धर्माने वागले असते तर चांगलं झालं असतं, मिळालेच असतं त्यांना. उलट हेच म्हणलं असतं युधिष्ठिर की माझ्यापेक्षा तुम्ही चांगले, त्यांच्या प्रारब्धात नव्हतं, ह्यांच्या प्रारब्धात नव्हतंच आहे. पण हे म्हणजे सगळं उलट सुलट झालं. ते भगवंताचं नियोजन होतं. बापा विरुद्ध जे झाले ते उपजताची वाघ. आतापर्यंत जेवढं काही झालंय ना तुझं ते म्हणजे डोक्यातलं काढून टाक. कसं काढून टाकू द्यावा मी, माझ्या सारखं डोळ्यासमोर फिरतंय. काल 10 रुपये पडले होते रस्त्याने येताना, ते अजून दिसतात मला. कसं काय डोक्यातलं काढून टाकू. काल त्या माणसाच्याकडे जेवायला सगळ्या लोकांना आमच्या आळीच्या बोलावलं आणि मलाच नाही बोलावलं, अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. मलाच का नाही बोलावलं जेवायला. कसं काय काढून टाकू डोक्यातलं. जे माणसाच्या मनाच्या विरोधात झालेलं असतं ना ते त्याला सारखं असं, आणि तो माणूस बी असा समोरून दिसला की त्याला ते असं फिरताना दिसतं. हे वैशिष्ट्यच आहे त्याचं, त्याला काय करणार आहे तो. कारण जे जे घडलेलं असतं ना ते असं माणसाला सारखं असं नाही बोल का बोलावलं मला जेवायला, तर तो माणूस समोर दिसतो. मला बोलावलं तर काय विशेष गोष्ट आहे पहा, ज्याला लक्षात ठेवायला नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, आणि जे ठेवायला पाहिजे होतच नाही बा. त्या बापा विरुद्ध जे झाले, तुझ्या मनाच्या विरुद्ध जे काही झालं असेल ते, मग ते कसं काय देवा काढून टाकू. अरे सोपं आहे, ते उपजताची वाघे नेले. कोणी नेलं, वाघाने नेलं. म्हणजे कसं काय हे वाघाने नेलं. अहो आमची आई सांगत असते ना, काय हे असं प्रमाण सांगा तुकोबरायांचं, काखे लपविले. हा तुम्ही आठवा तोपर्यंत मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. ज्या वेळेला अशी एखादी वस्तू असते आणि ती पोरग मागत असतं, बरं ती वस्तू त्याला द्यावं तर ते इजा करेल त्याला, लहान पोराला. ती आई करते भुर्र काऊनी नेलं. काय केलं, लपवणी काखे. आले निम्म आठवण. म्हणजे त्या आईने काय केलं ते, आणि मग ते पोरग असं पाहत भुर्र काऊनी नेलं. मग ते असं म्हणत हो हो, ते म्हणलं काऊनी नेलं. ते म्हणलं काऊनी नेलं. हा मग काऊनी नेलं. आता काव आलती का तिथं, आईच होती ना. तुका म्हणे वाखे कौतुकाचे, जुगारुनी दुरी लपविले काखे. तुका म्हणे वाखे कौतुकाचे. तुम्ही नाही सांगत, जुगारुनी दुरी लपविले काखे आणि तुका म्हणे वाखे कौतुकाचे. हा संकोचनी काय झाला लहान या पोषणाप्रमाणे. त्याच्यातलंच चरण आहे ना का दुसरीकडे, मग ते दुसऱ्या अभंगातला असेल. हा मृगजळाशी काय करावा उतार त्यातला असेल. बरं जाऊ दे, कुठतरी पाहून त्याच्यावर हे बरोबर आहे. जुगारुनी दुरी लपविले काखे तुका म्हणे वाखे कौतुकाचे. बरोबर आहे. मृगजळाशी काय करावा उतार, उतरावया तरावया पार. तेव्हा हा त्याच्यामध्ये ते नवरीचं दृष्टांत दिलेलं आहे. हा चला जाऊ द्या, म्हणजे आपला विषय तिकडं नाही द्यायचा. तेव्हा जसे ते एखादी आई काय करते, अशा पोराला हुलकावणी देते थोडं, पण ते खरं आहे का, आईला त्याच्या समोरचं हटवायचं, कारण ते त्याला काय त्रासदायक आहे. अर्जुनाच्या डोळ्यासमोर बी चाललेलं जेवढं चित्र तो पाहिलेलं आहे, मागं काय झालं, आता काय करायचंय, काय हे डोक्याला काय थोडं ओझं आहे का हो. आम्हाला घरातले कुटुंबाचं ओझं एवढं होतं की कुटुंबाचे विचार सुद्धा त्या व्यक्तीला इतके होतात की हे करायचंय ते करायचंय ते करायचंय. इथं विचार चाललेले होते एवढ्या मोठ्या महायुद्धाचे. 18 अक्षयणी सैन्य समोर उभं आहे आणि तिथे सगळा मोठा म्हणजे हा सगळा एवढं सगळं चाललेलं आहे, धर्मयुद्ध होणार आहे. तिथं काय डोक्याला थोडा ताण आहे का. मनुष्य चांगलं युद्ध केव्हा खेळू शकेल,
ज्याचं डोकं शांत असतं ना तो बरोबर काम करत असतो. ज्याच्या डोक्यात भडका झाला म्हणजे क्रोध तयार झाला की त्याचं काम बिघडलं म्हणून समजायचं. म्हणून कोणतंही कर्म करत असताना ज्याची बुद्धी शांत राहून काम करते त्या माणसाचं कर्म श्रेष्ठ असतं. आणि ज्याच्या बुद्धीत भडका होतो त्याचं कर्म कुठेतरी बिघडलेलंच असतं. अर्जुनाला सांगितलं तू आता असं कर, तुझ्या मनाच्या विरोधात झाले का नाही पुष्कळचं. अजून दुसऱ्या विरोधातला असणार. द्रोणाचार्य कोणत्या पक्षात पाहिजे होते? धर्माच्या. कृपाचार्य भीष्माचार्य कुठे पाहिजे होते? होते चांगलेच होते ना ते, फक्त ते दुर्योधनाचं खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी तिकडच्या पक्षाला जाऊन भेटले. नाहीतर ह्यांच्या आणि मग हे सगळे विरुद्धच झाले ना. म्हणजे वास्तविक भीष्माचार्य पांडव पक्षात पाहिजे होते पण उभे राहिले गादीचं रक्षण करायला कौरवांकडून. तिथं विचार नाही, डोक्यामध्ये काही नाही, ते मनाच्या विरुद्ध आहे का नाही तुझ्या झाले. द्रोणाचार्य उभे मनाच्या विरुद्ध आहे. पण जाऊ दे, हे सारं काऊन नेलं असं गृहीत धरून भर गेलं. कसं गेलं? भर. हा ताई आणि जाणारच आहे, भरच झालेले पुढे. माऊली ज्ञानोबा यांनी तेच आपली गावरान भाषेत सांगितले आपल्याला की ते उपजाताची वाघे नेले. हा, हे कोणी खाल्लं? वाघाने खाल्लं. ही बी एक भाषा आहे बोलायची. वाघाने नेलं, वाघाने नेलं. आता जसा कारण हे ते आता अर्जुनाला समजून काढा सांगायचे ना. शूर माणसाला समजून सांगण्यासाठी भुर चिवूने नेलं. कशाला वाघाने नेलं. थोडीशी श्रेष्ठ भाषा पण वाघाची भाषा वापरली. आता राज्येशी संचले यशतू भोगी. आता हे सगळं गेलं का नाही, नजरेसमोरून जाणार आहे तुझ्या. आता तू काही काळजी करू नको. तू आता हे राज्य यशासहित हे राज्य तू भोग. म्हणजे परत आला का नाही, परत हा शब्द वापरला भोग. याचं कारण आहे तू या ठिकाणी युद्ध करणार आहेस, कर्तेपणाला बाजूला सारलेलं आहेस. फळाची अभिलाषा तुझ्या चित्तातली मी नष्ट केलेली आहे आणि तू आता युद्ध करणार आहेस ते खास करणार आहेस. आता त्याच्यातून तुला म्हणजे याच्यातून निकाल सुद्धा दिला देवाने. काय कोण निवडून येईल? तूच निवडून येणार आहेस. तू युद्ध जिंकणार आहेस, तू निवडून येणार आहेस आणि तू खुशाल राज्य म्हणजे अजून युद्ध व्हायचंय. तर यालाच भगवंत म्हणतात. जसा बिभीषणाला लंकेवर स्वारी करून रावणाला मारण्याच्या आधी बिभीषण आला, त्या बिभीषणाला राज्याभिषेक करून देऊन टाकलं राज्य. ते म्हटले कोणतं राज्य देत आहे? म्हणजे लंकेचं राज्य. आता जिंकायचंय, अजून जिंकायचं आहे पण खात्री आहे रावण मारलाच जाणार. ते म्हटले पण त्याच्याकडे भलतच काय काय. हा, ते भुर गावने गेलेच ना एवढे भाऊ कुंभकर्णासारखे, एवढे शूर इंद्रजितासारखे पूर गेले, सारे नाश पावले, काहीच नाही राहिले. हा, एवढे दैत्य राक्षस वानर आणि हंनी. देवाची इच्छा असेल तर याच्यात काही अडचण नाही. काय करायचं असं विचारच नाही करायचं. फक्त धर्मायुक्त जो असतो ना तो किती आहे, संख्याबळ किती आहे त्याचं अजिबात मोजलं जात नाही. जो धर्मयुक्त राहतो ना त्याचं संख्याबळ मोजलं जात नाही. त्याच्या पाठीमाग असलेलं देवाचं कर्तृत्व मोजलं जातं. सहाय्य कोण आहे त्याला? देव सहकारी आहे, काही अडचण नाही. म्हणून त्याने लढत राहावं. आता राज्यशी संचले यशतू भोगी. तेव्हा आता तुला खाली काय राहणार आहे? राज्य शिल्लक राहील. खुशाल तो राज्याचा भोग घे. आत्तापर्यंत नाही जमलं ना, मस्त तुम्ही इंद्रप्रस्थ तयार केलं पण तिकडे बी काय जमाना. इकडे तुम्हाला हस्तानापूरमधून तर तुम्हाला हाकलूनच दिलं, सगळं केलं का नाही ते. पण मग आता नंतर वनवास भोगला, मग आता तुला हे सगळं मागची इडापिडा कळली आता तुझी. आता तू खुशाल राज्याचा भोग घे. सावियाची उत्तता होते दायात आणि बळीये जगी दुर्मद. ते वधिले विषद सायासन लागता. उच्चार बरोबर केला ना? काय तुमच्याकडे शब्द आहेत का दुसरे? सावियाची उत्तत होते दायात, दायात बरोबर आहे ना? आणि बळीये जगी दुर्मद. ते वधिले विषद
सायास न लगता, सायास न लगता जेवढे बळी म्हणजे बलवान, दुर्मत, दुराभिमानी, दुर्योधनासारखे दुराभिमानी, हे काहीही सायास न लगता विषद वधिले. उघड विषद म्हणजे उघड स्पष्टपणे मी त्यांना मारून टाकलेलं आहे. दुर्योधन जिवंत होता का नाही युद्ध सुरू व्हायच्या आधी? इथं कसं काय म्हटलं? त्याच्या शक्तीचा नाश होणं म्हणजेच त्या व्यक्तीचा नाश होणं. हे सगळ्या म्हणजे सगळीकडे नियम लागू होतो. ज्या वेळेला व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती राहत नाही त्यावेळेला ती व्यक्ती दिसायला फक्त वरून दिसते, वास्तवात असत नाही. म्हणून दुर्योधनादी सगळी योद्धे भगवंताने अगोदरच मारून टाकले, म्हणजे शक्ती काढून टाकली त्याच्यातली. आणि शक्ती गेल्यावरती काय हो, मग तिथं तर महिलांना बी सोडलं असतं, महाराणांनावर तरी त्यांनी हाणलं असतं. ते म्हणले का त्यांच्यात शक्ती नाही म्हणल्यावर तिथं काय का नाही. तरी झाशीच्या राणीने नव्हतं का काम केलं? हा, पण झाशीच्या राणीला तरी शक्ती कोणी दिली? देवा. जेवढ्या जे शक्ती दिसते त्यांनी असं केले. बाजीप्रभू देशपांड्यांना शक्ती दिली त्यानेच दिली, तानाजी मालुसरेंना शक्ती दिली त्यानेच दिली. जे शूर लढले त्यांना शक्ती कोणी दिली? त्याने. छत्रपती असोत किंवा संभाजीराजे असोत, हे सगळे हित यांच्यात. म्हणूनच आपण त्यांना देवाचे अवतार म्हणतो, भगवंताचेच आहेत, कारण त्यांच्यात असणारी शक्ती तिथं काम करते. जर देवाची शक्ती नसेल आणि कृपा, का किती अवघड गोष्ट होती आग्र्यावरून सुटका. कोणी सोडवलं? देवच सोडवतो. आणि कोणी मग तिथं विचारशक्ती कोणी दिली? देवाने दिली. म्हणजे असं करा, असं करा, असं करा, हे कोण सांगतं? प्रेरणा कोण देते यातून? देव देतं. आणि मग देव मग ते पुढचं बरोबर नियोजन केलं जातं आणि होतंय. आपल्याला असं वाटतं की अशक्यप्राय, जगात अशक्य काहीच नाही. जर देव पाठीराखा आहे तर अशक्य काहीच नाही. आणि देव पाठीराखा नाही तर तुम्ही काहीही करा, काही तरी त्याचा पराभव 100%. कारण तिथं देवाचं त्याच्या काय ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजय भूतीर ध्रुव आणि तीर्मतीर्मा. म्हणून देवाचं सहकार्य घेऊन जो जगतो, वागतो, त्याची कृती तशी होते, त्याचा देव पाठीराखा होतो. सावियाची उतत होते दायाद म्हणजे भावबंद, उतत होते म्हणजे उतुजात होतेच ना. सावियाची म्हणजे सहजतेने, अगदी तुझे भावबंद कसे मदाने उन्मत्त होऊन उतुजात होते ना. आम्ही 100, ते काय 5, ते काय 5 टकोरी. 5 टकोरीच भारी ठरली. 100 मेले, दररोज मरत होते. तो विचारायचा धृतराष्ट्र, आज काय झालं? कोणता पांडव मेला? असं विचारायचं. आज कोणता पांडव मेला? ते म्हणले पांडव नाही मेले, तुमचे 10 गेले आज. ठीक आहे, 100 आहेत ना, 10 गेले तर काय अडचण नाही, 10वर भागलं तरी चालेल. पण 10 नाही, दुसऱ्या दिवशी विचारायचा, आज पांडव पक्षातले कोण? तो हा विचारताना हाच विचारायचा बरं का, आज पांडव पक्षातले कोणते कोणते योद्धे मेले. तर ते बाकीच्यांची नावं सांगितल्यावर तो कान लावून ऐकायचा. पांडव त्यांना नाही म्हणले, धक्का लागला. अरे आपल्याकडले, तुमच्याकडले 7 गेले पोर. असं करता करता 100 कौरव नाश पावले. दुर्योधन शेवटला राहिला होता ना, त्याचा म्हणजे तेवढा राहिला तरी चालेल, 1 राहिला तरी चालेल. मग तो तर पहिल्याच मुहूर्तावर जन्माला आला होता. अशुभ मुहूर्तावर कोण जन्माला आला होता? त्यावेळेला सगळे अशुभ शकुन झाले. ज्यावेळेला दुर्योधना त्याचा घट उघडला गेला, 100 गटामध्ये टाकलेला होता ना तो गर्भ, ज्यावेळेला तो घट उघडला, आज सगळीकडे गाढव ओरडायला लागले, घुबडं ओरडायला लागले, अशुभ शकुन दिसायला लागले, सगळे झाले. त्याच वेळेला त्याला सांगितलं होतं काय, याला हाच फक्त हा अतिशय हा सगळ्यांचा नाश करेल, म्हटले तुझ्या कुळाचा सुद्धा नाश करून टाक, याला मारून टाकायला काही अडचण नाही. जसा भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत सुद्धा कप्त्या माबळ भट आहे, त्याने माबळ भटाने तेच सांगितलं होतं ना. हा अतिशय कोणत्या मुहूर्तावर आलेला आहे? मूळ नक्षत्रावर जन्म झालाय.
काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बरोबर आहे, त्यांनी काटाच काढला. कोणाचा काटा काढला? त्याच्या गेला ना, कंस मामाच होता ना हो. म्हणजे त्याच ह्यांचा काटा काढला त्याने. यादव कुळाचा यादव सुद्धा उन्मत्त झाले होते, त्यांचा काटा निघाला का? नक्षत्र. पण हे अधर्म आहे. देवाच्या जन्मात तिथं काय झालेलं आहे? म्हणून अधर्माचा नाश केला का धर्माचा? देव धर्माचा नाश नाही, त्याच्यासाठी जन्माला येतो. म्हणून जसा भगवान श्रीकृष्णांचा झाला तेच अवस्था इकडे उलटी लावली. पण हा दुर्योधनाने धर्माची बाजू नाही, अधर्माच्या बाजूने. म्हणून त्या कुळाचा नाश झाला, कौरव कुळाच्या नाशाला कारण दुर्योधन ठरला. आता काही होता तो. तर तेव्हा सगळेच जे होते, पण काय कसे गरजत होते ते? गरजत होते म्हणजे ज्या वेळेला अहो त्या आता मागाशी सांगितलं तुम्हाला, खेळू नये तो त्यांनी तो जुगार खेळला. कोणता? युद्धकर्म खेळले ते. युद्धकर्म खेळायला नाही पाहिजे. तुकोबराय म्हणतात युद्धकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. कशासाठी म्हणतात ते? अरे हा जन्म व्यर्थ जाय ऐसे जरी तुझं भावे, युद्धकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं जीवन नाश पाळवायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे करत जा म्हटले. म्हणजे विरोधी दृष्टीने बोलले बरं का, विरोधी भाषा आहे तिथं. अरे हा जन्म व्यर्थ जाय ऐसे जरी तुझं व्हावे, युद्धकर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. मग कैचे हरीचे नाम उपजीला, मग कैचे हरीचे नाम जन्मोजन्मीचा आजम दुःख थोर साधेले. तुकोबरायांचा अभंग आहे. चला, तेव्हा हे सगळे भावबंद जे आहेत ते कशी भाषा करत होते, कसे बोलत होते? ते असे तुच्छतेची भाषा करत होते. पांडव जर समोर आले ना तर ते म्हणायचे हे अति तुच्छ आणि उन्मत्त झालेले, मदोन्मत्त झाले. तर असे तुझे हे भावबंद, काळजीच करू नको. किती बी बलवान असतील, बळी आहे आणि अगदी अहंकारी, कितीतरी दुराभिमानी. दुराभिमानी म्हणजे अभिमान वेगळा आणि दुराभिमान. हाजीला अभिमानाचं नाव दुराभिमान. हाजीला अभिमान तो नसतं, त्याच्याकडे काहीच नसतं हो. पण ते बोलताना असं बोलतो, हम यू करेंगे, हम त्यू करेंगे. काही लोक असे राहतात की जे आगाव बोलतात, त्यांना म्हणतात हाजीला अभिमान. म्हणजे असतं त्यांच्याकडे काहीच नसतं, पण ते बोलताना सांगतात. त्याला तेव्हा नंतर कधीतरी उदाहरण सांगितलं. तेव्हा बळी जगी दुर्मदा ते वधिले विषदा. तेव्हा हे सगळे मी विषद म्हणजे उघड यांना काय केलेलं आहे? नाश केलेला आहे, वधलेला आहे मी त्यांना. सायास न लागता, त्याला कुठल्याही वेळ न लागता मी त्यांचा काय केलेला आहे? आपला कुठलाही सायास न लागता मी त्यांचा नाश केला. तर तुला सायास नाही करावा लागणार, म्हणजे तुला काय सायास लागणार नाही. माझं मी केलंय काय काय करायचंय. तेव्हा ऐसियाई या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून घाली किरीटी विजयी होई. तेव्हा आपण श्लोकाला संपवलेलं आहे आता. या ऐसियाई या गोष्टी, तेव्हा या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या अर्जुना आत्तापर्यंत घडलेल्या या तू सगळ्या वाकपटी पाहिलेल्या आहेत. विश्वरूपी पटावरती तू काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. म्हणजे विश्वरूप पट दाखवला, विश्वरूप दाखवलं, त्याच्यावरती हे सगळं चित्र दिसलं आणि ध्वनीसुद्धा आला. कोणता? आता देव नाही बोलले का हो, भगवंत बोलतायत ना. कारण मुख चित्रपटामध्ये दोन भाग आहेत. पूर्वी ज्या वेळेला शोध लागलेला नव्हता त्यावेळेला मुख चित्रपट होते. माहितीत का तुम्हाला? कोणी पाहिले का मुख चित्रपट? त्याच्यामध्ये काही नाही, तर त्या चित्र हलायचे, पण ध्वनीचा शोध लागलेला नव्हता. मग तिथं चित्र अशा हालताना दिसायचे. मग त्यांना नंतर आवाज सोडण्यात आला, मग आवाज यायला लागला. पण ते आवाज आणि चित्र, त्याचे तोंड हलवण्याची आणि मागचा आवाज हे जुळलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये बिघाड राहायचे. नंतर मग टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप झाली, सायन्स, तसतसं मग त्याला आवाज आणि चित्र, मग ते ब्लॅक अँड व्हाईट ते दिसायला लागलं. आणि नंतर हळूहळू ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बी सुधारणा झाली. रंगीत चित्र, पण त्या कलर नव्हते, काही एवढा विशेष जोर नव्हता. म्हणजे गुलाबी, लाल आणि पिवळं असंच दिसायचं ते. त्याच्यात क्रांती कशी घडली?
आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये इतकी क्रांती घडली की त्याच्यानंतर पडद्यावर स्पष्ट चित्र, आवाज, ध्वनी, नंतर चित्रीकरण यायला लागलं, म्हणजे जसं आहे तसं इथपर्यंत झालं. पण हे सगळं चित्रीकरण भगवंताने अर्जुनाला द्वापार युगामध्ये जसं आहे तसं आखो ते का हाल, मागच लाईव्ह प्रक्षेपण दाखवले. म्हणजे आता फार मोठी प्रगती झाली असं नसून त्यावेळेला त्या विश्वरूपाच्या माध्यमातून अर्जुनाला जसंच्या तसं समोर दाखवलं होतं. असं नव्हतं की आवाज येत नव्हता, नुसतं चित्र चाललंय आणि नंतर आवाज सोडला, असं नाही झालं बरं. तर ते सारं अर्जुनाला दाखवलेलं आहे. म्हणून विश्वाच्या वाकपटी, त्यात विश्वाच्या वाकपटी म्हणजे विश्वरूपाच्या या चित्रपटावरती तू जसं अनेक शब्द ऐकले आणि चित्रही पाहिले, तर या गोष्टी लिहून घाली किरटी विजयी होय. हे सगळ्या जेवढं पाहिलं ना तेवढं सगळं खरं होतं. हा, तुमच्यामध्ये विजय होईल त्या जागेवर जगा माझी असा शब्द, काय अडचण नाही. जगा माझी लावून घ्या त्याला. या विश्वामध्ये तू काय कर, विजयी होऊन जा, या जगात विजयी हो, एकंदरीत विजयी हो. तेव्हा याच्यातून तुला आता काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. जे करायचं होतं ते मीच केलेलं आहे आणि तू मात्र एक नाममात्र आहेस. आणि तू फक्त आता हे युद्ध खेळायचं म्हणजे तुला काही करायचं नाही, मनात कोणतीही शंका बाळगायची नाही. हे अगोदरच मी सगळे पुसून टाकलेलं आहे. फक्त तू जाऊन त्यांच्याबरोबर युद्ध कर, विजयी हो आणि विजय राज्याचा भोग घे, असं भगवंत सांगतात. कुंडली करधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ